नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बीडमधील धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा. मनोज जरांगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न. हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा. बांगर यांची दुग्धाभिषेक आणि आरती करून राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना. 26 दिवसांच्या उपासमारानंतर मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का? सोनम वांगचुक यांचा पोस्ट करत जनतेला सवाल. दिल्लीतील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात गांधी चमन येथे कॅन्डल आंदोलन. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणी रायगडमधील महाडमध्ये 2 दिवस ठिय्या आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाडमध्ये जोरदार मागणी. तहसीलदारांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित. काल माझा व्हिडिओ पाहून ज्या तरुणांनी विचारप्रवर्तक सूचना पाठवल्या त्या सर्वांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य. पेपर फुटी विरोधात काँग्रेसचा लातूरमध्ये एल्गार मोर्चा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य. विदर्भाचा प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त उत्साहाचे वातावरण. श्रींचे मुखदर्शन आणि समाधी दर्शन घेण्याकरता भाविक आतुर. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. आषाढी एकादशी निमित्त वाशिमच्या विठ्ठल मंदिरात 4x8 फुटांची आकर्षक विठुरायाची रांगोळी. रांगोळीने वेधले प्रत्येक भाविक भक्तांचे लक्ष. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात. एक तरुणी जागीच ठार तर तरुण गंभीर जखमी. यवतमाळ शहरातील दारवा मार्गावरील एकविरा चौक परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू. घटना CCTV मध्ये कैद. यवतमाळमधील नेर येथील अशोकनगरमध्ये घरफोडी. 88,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये बागलांच्या शेतकऱ्याची अनोखी विठ्ठल भक्ती. कांद्यावर रेखाटले विठू माऊलीचे रूप. कांदामुळा भाजी या अभंगाचा साक्षात प्रत्यय. पटना येथे भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई. TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लोणावळ्यात 24 तासात 235 मिलीमीटर पावसाची नोंद. यावर्षी 3,531 मिलीमीटर पावसाची नोंद. मावळमधील पवना धरण 97% भरले. धरणातून 7,000 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. नांदूर मध्यमेश्वर धरणातून प्रचंड विसर्ग सुरू. निफाड तालुक्यात भीषण पूरस्थिती निर्माण. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भर रस्त्यात झाड अचानक कोसळले. घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. अंबरनाथ मधील काटई कर्जत राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य. अपघाताचा धोका वाढला. नागरिकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.